राज्यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात आपण नवीन अँटी नार्कोटिक सेल तयार केला, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टाफ देखील आपण मंजूर केलेला आहे आणि 2022 मध्ये 23 मध्ये आणि 24 मध्ये आपण ज्या कारवाया केल्या याच्यामध्ये 10,467 कोटीचे ड्रग्स हे आपण त्या ठिकाणी पकडलेले आहेत। पण अजूनही याच्यामध्ये खूप काम करण्याची आवश्यकता आहे। याची झिरो टॉलरन्स पॉलिसी आम्ही करतोय आणि एक आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये मुलंच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतील आणि या क्लब्सच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू। या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील, त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळत आहे, कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळत आहेत का, अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्व्हॉल्व करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहीमचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो आहोत, ज्यातनं ड्रग्सच्या विरुद्ध आपली युवा पिढी उभी करायची आणि दुसरीकडे त्यातनं इंटेलिजन्स देखील मिळवायचा अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे।